सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोजागिरीचा आनंद मनात रेंगाळत असतानाच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळीचा सण आश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत 5 दिवस साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज असा 5 वेगवेगळ्या सणांचा या दिवाळीत समावेश असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीचे मुख्य पहिले दिवस असतात. आश्विन कृष्ण त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची देवता माता लक्ष्मी, धन्वंतरी देवता, आयुर्वेदिक धन्वंतरी देवता या देवांची आपल्याला विशेष पूजा करायची असते. तर यावर्षी धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी 29 ऑक्टोंबर 2024 मंगळवार रोजी आलेला आहे. तर धनत्रयोदशीला या दिवशी यमदीपदान आणि 13 दीपदान या दिव्यांना खूप महत्त्व असतं. तर या दिवशी यमदीपदान कसे करावे, कुठे करावे, किती वाजता करावे, त्याचबरोबर 13 दीपदान आपल्याला कुठे कुठे करायचे आहे आणि त्याचबरोबर धन्वंतरी म्हणजे धनत्रयोदशीचे पूजेचा शुभ मुहूर्त संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर यावर्षी धनत्रयोदशी 29 ऑक्टोंबर 2024 मंगळवार रोजी आलेली आहे. धनत्रयोदशीचा हा दिवस आणखीन एका गोष्टीची स्मृती आपल्याला करून देत असतो, म्हणजे क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला बाहू म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ म्हणजेच डाव्या हातात त्यांच्या अमृताचा कलश आणि उजवा अभयकर म्हणजे आपल्याला आरोग्यदायी असा आपल्याला आशीर्वाद देणारा असा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे. यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापानी अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. यांच्यामुळे नाना औषधांचा विकास झाला. अनेक वनस्पतींचे औषधी तत्व देवांना समजले. भगवान विष्णूंच्या 24व्या अवताराला धन्वंतरीची गणना होते. या दिवशी धन्वंतरीचे म्हणजे धन्वंतरी देवांचे पूजन केले जाते. माता लक्ष्मी, कुबेर महाराज, गणपती बाप्पा अशी छान अशी पाटावर पूजा मांडली जाते. पाटाच्या आधी अवतीभोवती छान रांगोळी काढायची. जिथं आपल्याला पाट मांडायचा आहे तिथं गोमूत्र टाकून जागा स्वच्छ करायची. पाट ठेवायचा. पाटावर लाल कपडा किंवा पांढरा कपडा अंथरून घ्यायचा. त्यावर पहिली सुपारी गणपती बाप्पाची, तुमच्याकडं मूर्ती असेल तुम्ही मूर्तीसुद्धा मांडू शकतात पूजेमध्ये. कुबेर महाराजांची सुपारी, तुम्ही जी कोजागिरीला सुपारी मांडली असेल कुबेर महाराजांची तीच जरी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी पाटावर मांडली तरीही चालेल, किंवा नसेल तुमच्याकडं तुम्ही नवीन सुपारी मांडली तरीही चालेल. तुमच्याकडं कुबेर महाराजांचा फोटो असेल तुम्ही तो फोटो ठेवू शकतात. माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तो ठेवून छान असं विधिवत हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, पिवळी झेंडूची फुलं, लाल गुलाबाचं किंवा जास्वंदाचं माता लक्ष्मीला फूल अशी छान विधिवत पूजा करून घ्यायची. आधी माता लक्ष्मीला तुमच्याकडं धन्वंतरीची मूर्ती असेल किंवा फोटो पुसून घ्यायचा. छान असा हार घालायचा, तिलक लावायचा, माता लक्ष्मीला पंचोपचारे अभिषेक घालायचा आणि माता लक्ष्मीची स्थापना करून धन्वंतरी देवांची स्थापना करून आपण पूजा करायची असते. धने आणि गुळाच्या नैवेद्याला खूप महत्त्व आहे. नंतर हा प्रसाद घरातील प्रत्येकाने खायचा आहे. धन्वंतरी देवांना आपण जेव्हा धनत्रयोदशीच्या दिवशी पूजात आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो धण्याचा आणि गुळाचा, त्या धण्याच्या आणि गुळाच्या प्रसादावर थोडासा लिंबाचा पाला, तुम्हाला थोडासा लिंबाचा पाला घेऊन यायचा आहे आणि तो सुद्धा धुवून घ्यायचा स्वच्छ आणि तो सुद्धा नैवेद्यात ठेवायचा आहे. आपण जसं गुढीपाडव्याला थोडासा का होईना लिंबाचा पाला नैवेद्यात ठेवतो अगदी तशाच पद्धतीने धनत्रयोदशीला थोडासा लिंबाचा पाला आपल्याला 5-6 पानं तरी आपल्याला पूजेत नैवेद्यात ठेवायचे आहे.
आणि जेव्हा धन्याचा आणि गुळाचा प्रसाद आपण खातो, प्रत्येकाने एक एक कवळं पान हे धन्या आणि गुळाबरोबर खायचं आहे. यामुळे आरोग्य आपल्याला लाभत असतं. त्याचबरोबर या दिवशी आपण यमदीपदान आणि 13 दीपदानसुद्धा करत असतो. या दीपदानाला खूप खूप महत्त्व असतं. तर पहिल्यांदा मी तुम्हाला धनत्रयोदशीला 13 दिवे आपण लावतो, 13 दीपदान ते पहिल्यांदा सांगते. तर धनत्रयोदशीला 13 दिवे लावले जातात. यामुळे आपल्याला 13 पट पुण्य प्राप्त होते. आणि माता महालक्ष्मी, कुबेर देवता, धन्वंतरी देवता, गणपती बाप्पा आपली कुलदेवता, सर्व देवी देवता भरभरून आशीर्वाद देतात. आणि कधीच आपल्या घरादारावर, लेकराबाळांवर, पतिदेवांवर, संपूर्ण कुटुंबावर कधीच कुठलं संकट, अपमृत्यू, कसलंच काही संकट येऊ देत नाही. कायम आपलं रक्षण होत राहतं. तर तुम्हाला धनत्रयोदशीला 13 दिवे कुठे लावायचं आहे नीट ऐका. महिलांनो, नीट हे 13 दीपदान केले तर 13 पट भरभरून तुम्हाला पुण्यफळ मिळणार आहे. आणि आपल्या लेकराबाळांचं कायम रक्षण होईल, आपल्या पतिदेवांचं रक्षण होईल. आपले लेकरं, आपले पतिदेव जेव्हा कामानिमित्त बाहेर जातात, मुलं शाळेत, कॉलेजला किंवा नोकरीनिमित्त बाहेर असतात, जरी मुलं असू दे, मुली असू दे, लग्न करून बाहेर गावी त्यांच्या पतीसोबत किंवा पत्नीसोबत, तरी पण आई असतो आपण, आपल्याला बरीच अशी काळजी असते. मनात वाईट साईट विचार येतात आजकाल, म्हणजे बाहेर काही ना काही ऐकायला मिळतं. त्यामुळे मनात थोडी का होईना धास्ती असते. तर आपण हे दीपदान जर केलं, यमदीपदान आणि धनत्रयोदशीला 13 दीपदान जर केलं, तर आपल्या लेकरा बाळांचं 100% सांगते नक्कीच आपल्या बाळांचं रक्षण होत असतं. कधीच आपल्या लेकरा बाळांवर कुठलंच संकट, आपली माऊली माता महालक्ष्मी, धन्वंतरी देवता, कुबेर महाराज, आपली कुलदेवी कधीच आपल्या लेकरा बाळांवर कुठलंच संकट येऊ देत नाही. तर हे 13 दीपदान अवश्य करा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी वसुबारसेपासूनच चालू होतो, पण धनत्रयोदशीला खरं दीपदान केले जातं. तर धनत्रयोदशीला 13 दिवे लावायचेच असतात. तर पहिला दिवा आपल्याला लावायचा आहे. नवीन पंत्या घेऊन या महिलांनो, आणि आपल्या घरात दीपोत्सव, दिव्यांचा उत्सव साजरा करायचा आहे. तर पहिला दिवे आधी धुवून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वातच टाकायची आहे. हे दिवे तेलाचेच लावायचे आहे आपल्याला. आपण जेव्हा दिवाळीचे दीपदान करतो ते तेलाचेच लावायचे असतात. देवांजवळ आपण जो दिवा लावतो, एक तेलाचा आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा, हे 2 दिवे, आणि तुळशीजवळ आपल्याला गाईच्या तुपाचाच दिवा लावायचा आहे. तुम्ही वसुबारस असू द्या, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, संपूर्ण दिवाळीचे दिवस, किंवा आपण रोजच तुळशीजवळ दिवा लावत असतो, तो आपल्याला गाईच्या तुपाचाच लावायचा असतो. आणि आपण हे दिवाळीचे दिवे लावतो ते आपल्याला तेलाचेच, दुहेरी वातीचेच लावायचे असतात. तर आदल्याच दिवशी ही तयारी करून ठेवली महिलांनो, तर ऐन संध्याकाळी आपली खूप घाई गडबड होत नाही. लक्ष्मीपूजन असू दे, धनत्रयोदशी असू दे, तुम्ही बाहेरून वाती आणत असाल किंवा घरात करत असाल, तर दिव्यांची, वातींची सर्व तयारी करून ठेवली तर आपल्याला धावपळ होत नाही आणि आपण आनंदाने हे दीपदान करू शकतो. दीपदान करताना मन आनंदीच असायला हवं. तर 13 दीपदान आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी केव्हा करायचे आहे, तर संध्याकाळी 6:57 आपल्याला रात्री 8:29 हे 13 दीपदान करायचे आहे. आता आपण धनत्रयोदशीची पूजा करणार आहोत, त्याच्या आधीच आपल्याला हे 13 दिवे दान करायचे आहे. म्हणजे तुम्ही 6-6:30 वाजेपासून जरी 13 दीपदान करायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही. तर धनत्रयोदशीला पहिला दिवा देवघरात, दुसरा दिवा धनत्रयोदशीची आपण पूजा पाटावर मांडणार आहोत, तिथं दुसरा दिवा लावायचा आहे. तिसरा दिवा तुळशीजवळ आपण एक दिवा आपण याचा लावणारच आहोत, गाईच्या तुपाचा, तरीसुद्धा आपल्याला तुळशीजवळ हा तिसरा दिवा लावायचा आहे. चौथा दिवा घराच्या मुख्य दारावर उजव्या बाजूला, बाहेरून उजव्या बाजूला. पाचवा दिवा घराच्या मुख्य दाराबाहेर डाव्या बाजूला, म्हणजे चौथा आणि पाचवा दिवा आपल्या मुख्य दाराबाहेर दोन्ही बाजूला एक एक दिवा लावायचा आहे. 6वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा
आहे. तुमच्या घराजवळ जर कुठं पिंपळाचं झाड असेल, तुम्ही दादांना वगैरे पुरुष मंडळींना जरी सांगितलं एक दिवा घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवून आला तरीही चालेल. 6वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली, 7वा दिवा कोणत्याही जवळील मंदिरात, तुमच्या घराजवळ कुठलंही मंदिर असू दे, देवी मातेचं, गणपतीचं, स्वामी महाराजांचं, सगळे देवी देवता एकच असतात म्हणून कुठल्याही मंदिरात, हनुमानाचं असलं, मारुती मंदिर, शिवशंकरांचं मंदिर असलं, कुठलंही मंदिर, एक दिवा, 7वा दिवा कोणत्याही जवळील मंदिरात लावायचा आहे. 8वा दिवा आपण जिथं कचऱ्याचा डबा ठेवतो, डस्टबिन ठेवतो, तिथं आपल्याला त्या डस्टबिन जवळ लावायचा आहे. फक्त काळजी घेऊन लावायचा आहे. घरात काळजी घ्या. लहान लेकरं वगैरे असतील तर तुम्ही जर असं कोपऱ्यात ठेवून दिले दिवे तरीही चालेल. 8वा दिवा कचरा ठेवतो त्या डब्याजवळ. 9वा दिवा बाथरूममध्ये, नक्की बाथरूममध्ये हा दिवा लावलाच गेला पाहिजे. 9वा अभ्यंग स्नान, दिवाळीचं मुख्य काम असतं अभ्यंग स्नान. आणि दिवाळीला, धनत्रयोदशीला आपण दिव्यांचा उत्सव साजरा करणार आहोत म्हणून 9वा दिवा जरी संध्याकाळ असली तरी 9वा दिवा आपल्या बाथरूममध्येच लागला पाहिजे. 10वा दिवा आपल्या घराच्या भिंतीवर किंवा बाल्कनी, खिडकी असेल तुमची तिथं लावायचा आहे. 11वा दिवा तुमच्या जवळ नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल तिथं लावायचा आहे. किंवा तुम्ही एखादी बादली भरून ठेवा. तुम्ही बाहेर जरी, घराबाहेर किंवा घरात गॅलरीत वगैरे एखादी बादली भरून ठेवा. आपल्याला तो जलदेवतेला दिवा, आपल्याला 11वा दिवा जलदेवतेला पाण्याजवळ लावायचा आहे. 12वा दिवा घराच्या छतावर, गच्चीवर लावायचा आहे. आणि 13वा दिवा घराजवळ, तुमच्या घराजवळ जिथं 4 रस्ते एकत्र मिळतात, 4 रस्त्यावर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. एखाद्या कोपऱ्यात ठेवून दिला तुम्ही तरीही चालेल. दिवा लावून द्यायचा आणि लगेच घरी निघून यायचं आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने तुम्हाला कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना की आपल्याला 13 दीपदान कसे आणि केव्हा करायचे आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आणखीन एक दीपदान म्हणजे ते दीपदान असतं आपलं यमदीपदान. त्या यमदीपदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. तर या वर्षीचं यमदीपदान तुम्हाला संध्याकाळी 6:04 रात्री 8 वाजेपर्यंत यमदीपदान करायचं आहे. कळालं असेल महिलांनो. आधी 13 दिवे लावून घ्या, धनत्रयोदशीची पूजा करून घ्या आणि मग तुम्हाला यमदीपदान करायचं आहे. अगदी साधा सोप्पा हा सुद्धा विधी आहे. तर काय करायचं, कणिक घ्यायची, आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं, अगदी थोडंसं घ्यायचं आहे. आणि तुम्हाला कोणी सांगत असेल की 4 मुखी दिवा बनवा, चुकीची गोष्ट आहे. यमदीपदान आपण फक्त दक्षिण दिशेकडं तोंड करून हे यमदीपदान करणार आहोत म्हणून आपल्याला 1 मुखीच दिवा बनवायचा आहे. 4 मुखी चुकीचा दिवा बनवू नका. दिवा बनवताना तुम्हाला कणकेमध्ये काही नाही टाकलं, तुम्ही मीठ वगैरे टाकू नका. तुम्ही हळद टाकत असाल परंपरेनुसार तुम्ही टाकू शकता. मीठ वगैरे टाकू नका. तुमची आधीची कणिक असेल, आपण चपात्यांना वगैरे घेऊन घेते आणि पटकन दिवा बनवते, अशी चूक करू नका. यमदीपदान करताना आपल्याला कणिक ही वेगळीच भिजवायची आहे. छोटासा गोळा भिजवा कणकेचा आणि 1 मुखी दिवा बनवायचा आहे. आणि त्याबरोबर 2 मुटके सुद्धा तुम्हाला बनवायचे आहे. 2 मुटके आणि 1 दिवा बनवायचा आहे. त्यात तिळाचं किंवा मोहरीचं किंवा तुम्ही जे दिव्यांना तेल वापरता ते टाकायचं आहे. यमदीपदान करताना तेलाचाच दिवा लावायचा आहे. त्यात दुहेरी वाट टाकायची. एखाद्या ताटलीत किंवा पानावर तुम्ही तो दिवा ठेवायच्या. दिव्याखाली थोड्या अक्षता ठेवा. त्याचबरोबर त्या अक्षतांना हळदी कुंकू अक्षता वाहून तो दिवा त्या अक्षतांवर ठेवायचा आहे किंवा एखाद्या पानावर ठेवायचा आहे. दिव्याची तुम्हाला पूजा करायची आहे आणि तो दिवा आपल्या घराच्या बाहेर न्यायचा आहे. मुख्य दाराच्या बाहेर तो दिवा घेऊन जायचा आणि तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशा जिकडे येत असेल तिथं तो दिवा त्या दिशेकडं तोंड करून लावायचा आहे.
आणि एक मी मंत्र सांगत आहे, तो मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला नाहीच मंत्र आला तर यमदेवांना प्रार्थना करायची आहे की कधीच माझ्या घरावर, माझ्या लेकरा बाळांवर, माझ्या पतिदेवांवर, आमच्या संपूर्ण कुटुंबावर कधीच कुठलं संकट, अपमृत्यू यायला नको, अशी प्रार्थना करून तो दिवा प्रज्वलित करायचा. हळदी कुंकू फुलं वाहून प्रार्थना करून मग तुम्हाला घरात यायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर तो मंत्र दिसत असेल, मृत्युना दंड पाशाभ्या कालेन श्यामया सहा त्रयोदशा दीपदानात सूर्यजहा प्रियता ममहा. हा मंत्र म्हणायचा आहे. किंवा तुम्हाला मंत्र नाही म्हणता आला, नुसता तुम्ही यमदेवांना प्रार्थना करायची आहे. दक्षिण दिशेकडं तोंड करून प्रार्थना करायची आणि तुमच्या घरावर, कुटुंबावर, लेकरा बाळांवर, पतिदेवांवर कुठलं संकट, अपमृत्यू, अपघाती मृत्यू कधीच यायला नको, अशी प्रार्थना करायची आहे. आणि मग तुम्हाला घरात यायचं आहे. आता बऱ्याच माझ्या मैत्रिणींना हा दिवानंतर काय करायचा असा प्रश्न पडला असेल. एकदा का तुम्ही मुख्य दाराबाहेर दक्षिण दिशेकडं तोंड करून यमदीपदान केले की तो घरात दिवा घेऊ नका. महिलांनो, चूक करू नका. काही महिला अशा चूक करतात की यमाचा दिवा लावतात आणि पुन्हा तो विझला की घरात घेतात. अशी चूक करू नका. घराबाहेरच तो दिवा विझला की एखाद्या झाडाखाली कोपऱ्याला टाकून या, किंवा तुमच्या घराजवळ वाहतं पाणी असेल, नदी असेल, तलाव असेल, तिथं तुम्ही विसर्जित करायचं आहे. दुसऱ्या दिवशी विसर्जित केला तरीही चालेल. एखाद्या झाडाखाली जमिनीत तुम्ही टाकून दिला, त्यावर माती टाकून दिली तरीही चालेल. दिवा घरात घ्यायची चूक अजिबात करू नका. यमदीपदान करत आहोत आपण, तो दिवा यमांना अर्पण करत आहोत. यमदीपदान केल्यावर घरात दिवा घेऊ नका. यमदेवांना आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीला आधी पूजा करायची आहे, संध्याकाळी 13 दीपदान करायचे आहे आणि मग नंतर आपल्याला यमदीपदान करायचे आहे. यमदीपदान केल्यानंतर तो दिवा घरात घ्यायचा नाही आहे. आणि या दिवशी धने, गूळ आणि आपल्याला लिंबाचा पाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही वेगळा नैवेद्य, मिठाई, खीर वगैरे करू शकता. खीर वगैरे केली माता लक्ष्मीला, थोडेसे केशरचे धागे तुम्ही टाकले तर अतिशय उत्तम. धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण पूजा, 13 दीपदान, यमदीपदान जर शुभ वेळात केलं, शुभ काळात केलं तर 100% फलदायी ठरतं. तर यावर्षी 29 ऑक्टोंबर मंगळवारी धनत्रयोदशीची पूजा आणि 13 दीपदान संध्याकाळी 6:57 पासून रात्री 8:29 पर्यंत ही पूजा आणि 13 दीपदान करायचे आहे. त्याचबरोबर आपण वर्षातून एकदाच यमाचा दिवा प्रज्वलित करत असतो, तो पण दक्षिण दिशेकडं तोंड करून एकमुखी दिवा बनवायचा आणि तो आपल्याला यमदीपदान दक्षिण दिशेला करायचा आहे. पण आपण हा यमदीपदान शुभ वेळा, शुभ काळात धनत्रयोदशीला केलं तर कधीच आपल्या घरावर, कुटुंबावर, लेकरा बाळांवर, पतीवर कधीच संकट येत नाही. म्हणून हा यमदीपदानसुद्धा आपल्याला शुभ वेळात करायचा आहे. तर यमदीपदान करताना संध्याकाळी 29 ऑक्टोंबर मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी 5:59 पासून ते संध्याकाळी 7:14 पर्यंतच आपल्याला यमदीपदान करायचं आहे. कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना. हा शुभ काळ नक्की पाळा महिलांनो. या वेळात, या काळातच यमदीपदान करायचं आहे आपल्याला. संध्याकाळी 5:59 पासून ते संध्याकाळी 7:14 पर्यंत, म्हणजे 6 वाजेपासून 7:15 वाजेपर्यंत 1.25 तासाच्या आत आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेला थोडा उशीर झाला, कारण 6:50 पासून ते रात्री 8:29 पर्यंत आपल्याला धनत्रयोदशीची पूजा आणि 13 दीपदान करता येणार आहे. पण यमदीपदानाचा मुहूर्त, शुभ काळ हा थोडा जास्त कमी वेळ आहे, कारण 5:59 पासून ते 7:14 पर्यंत हा 1.25 तासाचाच कालावधीत आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तर या शुभ वेळात, या शुभ काळातच आपल्याला पूजा, 13 दीपदान आणि यमदीपदान करायचं आहे. खूप फलदायी ठरतं. वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे धनत्रयोदशी.
तर हे दीपदान करताना जर असा शुभ काळ वेळ नक्की बघून मग या मुहूर्तावर करायचं आहे। धन्यांच्या नैवेद्याला, धन्यांच्या प्रसादाला खूप महत्त्व आहे। एका वाटीत धने आणि गूळ नैवेद्यसुद्धा दाखवा आणि एका वाटीत मूठभर धने आपल्याला पूजासुद्धा करायला ठेवायचे आहे माता लक्ष्मीजवळ। तो धन्यांचा प्रसाद संपूर्ण कुटुंबाने खायचा आहे, इतरांना वाटू नका। आणि जे मूठभर धने आपण ठेवलेले आहे देवी लक्ष्मीसमोर, त्या धन्यांची तुम्हाला वाटीची पूजा करायची आहे हळदी कुंकू फुलं वाहून। आणि दुसऱ्या दिवशी तोवर ती रात्रभर वाटी धन्यांची माता लक्ष्मी धन्वंतरी देवांजवळ तिथंच राहू द्या, रात्रभर हलवू नका। दुसऱ्या दिवशी थोडेसे चिमूटभर धने घ्या, तुमची कुंडी असेल, थोडीशी माती असेल त्या कुंडीत थोडेसे धने पेरून द्यायचे आहे। जसजशी ती कोथिंबीर उगत जाईल तसं तुमच्या घरात धनधान्य वाढत राहील। ती कोथिंबीरसुद्धा तुम्ही सर्व कुटुंबांनी खायची आहे, इतरांना ती कोथिंबीर अजिबात देऊ नका। वर्षभर तुमच्या घरात धन धान्य सुख समृद्धी आरोग्य वाढत राहील, कधीच कमी राहणार नाही। महिलांनो, हा धन्याचा उपायसुद्धा नक्की करून बघा। थोडेसे चिमूटभर धने धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्या कुंडीत पेरून बघा, ती कोथिंबीर खाऊन बघा, घरात धन आणि आरोग्य नक्कीच येईल। पैशाला पैसा वाढेल, कधीच तुम्हाला आर्थिक टंचाई घरात येणार नाही आणि तुमच्या मुलाबाळांची पतिदेवांची संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत राहील। तर महिलांनो, उद्या धनत्रयोदशी सोन्यासारखा दिवस बघा। उद्या धनत्रयोदशी मंगळवारी आलेली आहे। कुलदेवी माता लक्ष्मीचा सोन्यासारखा दिवस, आवडता दिवस आहे। तर एक उपाय सांगत आहे, खूप छान उपाय आहे, अनुभव येईल, 100% अनुभव येईल। तर काय करायचं आहे, उद्या आपण सर्वच महिला लवकर उठून आपलं घरदार स्वच्छ करणार आहोत, मुख्य दार स्वच्छ करणार आहोत। मुख्य दारावर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हळदी कुंकू ओलं करायचं आहे आणि मुख्य दारावर एक स्वस्तिक काढायचं, आजूबाजू 2 रेषा काढा आणि त्या स्वस्तिक चिन्हाच्या, शुभ स्वस्तिक चिन्हाच्या खाली तुम्हाला शुभ लाभ आपल्याला हळदी कुंकू ओलं करून घ्या। जरा जास्त हळदी कुंकू ओलं करा आणि असं स्वस्तिक मुख्य दारावर काढायचं आहे आणि आपण उंबरठा पूजन करणार आहोत। हळदीचं लेपन उद्या नक्की प्रत्येक महिलेने उद्या हळदीचं लेपन आपल्या मुख्य उंबरठ्यावर करायचं आहे आणि मुख्य उंबरठ्यावर सुद्धा दोन्ही बाजूला तुम्हाला अशाच पद्धतीने फक्त शुभ लाभ आपल्याला दारावर लिहायचा आहे स्वस्तिकच्या खाली आणि उंबरठ्यावर तुम्हाला एक बाजूला एक स्वस्तिक, दुसऱ्या बाजूला अशी 2 बाजूला आपल्या 2 स्वस्तिक मुख्य दारात तुम्हाला काढायचे आहे। आपल्या बोटांनी हळदी कुंकू ओलं करून छान स्वस्तिक हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्याला हे 2 स्वस्तिक मुख्य दारात दोन्ही साईडला काढायचे आहे। लगेच अनुभव येईल। माता लक्ष्मीला प्रार्थना करा, त्या स्वस्तिकाला सुद्धा हळदी कुंकू फुलं वाहून आपल्या उंबरठ्याची पूजा करा। दोन्ही वेळेला आपल्या मुख्य उंबरठ्यावर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावायचे आहे। 2 दिवे अवश्य लावा, एक तुळशीजवळ सुद्धा लावा। माता लक्ष्मीला प्रार्थना करा, हे माता लक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख दारिद्र्य निवारण कर आणि माझ्या घरात अखंड वास कर। तुझी कृपा माझ्या घरात अखंड राहू दे। माझे लेकरं बाळं, माझं घर परिवार, माझं कुटुंब कायम सुखी आणि आरोग्यदायी राहू दे, अशी प्रार्थना करून तुम्हाला हे 2 स्वस्तिक काढायचे आहे। खूप सुंदर अनुभव येईल महिलांनो। एक स्वस्तिक मुख्य दारावर आणि स्वस्तिकच्या खाली शुभ लाभ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, अगदी तशाच पद्धतीने मुख्य दारावर काढा आणि मुख्य उंबरठ्यावर सुद्धा दोन्ही साईडला हळदीचं लेपन करून दोन्ही साईडला हळदी कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे। हळदी कुंकू वाहून पूजा करा, मग बघा सोन्यासारखे अनुभव लगेच तुम्हाला यायला सुरुवात होईल। कुठून ना कुठून आनंदाच्या बातम्या येतील, कुठून ना कुठून प्रगतिशील वातावरण निर्माण होईल तुमच्या घरात। पतीची प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, घरात धन धान्य पैसा सुख शांती बरोबर आरोग्यसुद्धा वास करेल, लक्ष्मी वास करेल, धन्वंतरी देवांची कृपा होईल, कुबेर महाराज प्रसन्न होतील। खूप सुंदर उपाय आहे, नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। धन्यवाद।